नमस्कार मंडळी, मी वैद्य ऋषिकेश फडतरे आपल्याला आज एका विषयाबद्दल माहिती सांगणार आहे. ती आहे सर्वसामान्य, ते म्हणजे कंबरदुखीसाठी घरगुती उपाय आणि त्याची संपूर्ण माहिती. नमस्कार, आज आपण कंबरदुखीची कारणे जाणून घेणार आहोत. त्याची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, आयुर्वेदानुसार तिचे स्वरूप काय आहे, घरगुती उपाय काय करावेत, त्याच्यासाठी उपयुक्त असा व्यायाम काय आहे का, आहारातील मार्गदर्शन आणि कोणत्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणार आहोत. हा व्हिडिओ केवळ सामान्य माहिती देण्यासाठी नाही, तर तीव्र किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदनांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. आता कंबरदुखी म्हणजे काय, तर कमरेच्या भागातील कमर आपली आणि कंबरच्या भागातील स्नायू, हाडे किंवा संधे यांचे डिस्क, लिगामेंट्स किंवा मज्जातंतूंमध्ये निर्माण होणाऱ्या वेदनेला कंबरदुखी म्हणतात. ही वेदना अचानक किंवा हळूहळू वाढत जाऊ शकते. ही थोड्या दिवसासाठी असते किंवा दीर्घ काळासाठी असते. ती कधी सकाळ सकाळी वाटते किंवा स्पेसिफिक टाइमला जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगतो. पहिला आपण सांगतो आयुर्वेदानुसार कंबरदुखी. आयुर्वेदात कंबरदुखीला कंबरेला काय म्हणतात, कटी म्हणतात आणि कंबरदुखी दुखते त्याला शूल म्हणतात. कटिशूल किंवा कटिग्रह म्हणजे असं संबोधलेलं आहे आयुर्वेदामध्ये. या आणि कंबरदुखी मागील प्रमुख कारण आयुर्वेदानुसार वातदोष वाढते. आता वातदोष असंतुलन होतं, ते कमी होतं किंवा जास्त होतं. तर जास्त झाल्यानंतरच दुखतं आपल्याला. वातदोष वाढल्यामुळे कंबरदुखी होते. आता वाढल्यामुळे काय होतं, स्नायूंमध्ये ताठरपणा येतो, वेदना आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. कंबरदुखीची काही प्रमुख कारणे आहेत, ते आता जाणून घेणार आहोत आपण. पहिलं प्रमुख कारण आहे चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा उभं राहणे. काय काय माणसं एकदम असं पाठ खाली करून बसतात, कमरेला खोबाड काढून बसतात किंवा वाकून बसतात. त्याच्यामुळे जास्त वेळ असं जास्त दीर्घकाळ असे बसत सवय राहिल्याने कंबर दुखू शकते. दीर्घकाळ कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा जास्त वापर करत असाल, बसून नीट बसत नसाल, नीट पोझिशनमध्ये, तर त्याच्यामुळे देखील कंबरेचे दुखू शकते. जड वजन उचलणे. आता अचानक जड वजन उचललं, कमरेला हिसका बसला तर कंबर दुखू शकते. स्नायूंवर ताण येणे, त्याच्यामुळे कंबर दुखू शकते. लठ्ठपणा, जर तुम्हाला ओबेसिटी म्हणजे जर तुमचं वजन जास्त वाढत असेल तर त्याच्यामुळे कंबरदुखी होऊ शकते. वाढत्या वयामुळे देखील कंबरदुखी होऊ शकते. सायटिका, स्लीप डिस्क, संधिवात ह्याच्यामध्ये कंबरदुखी होऊ शकते. गर्भधारण, आता जर तुम्ही गर्भधारण प्रेग्नंट असाल तरी देखील कंबरदुखी होऊ शकते. नंतर मूत्रपिंडातील खडे किंवा इतर आजारांमुळे देखील कंबरदुखी होऊ शकते. आता बघितलं आपण किडनी स्टोनमध्ये काय होतंय, कंबरदुखी होतेच. त्याच्यामुळे तुम्ही आधी ते जाणून घ्या, तुम्हाला लघवी करताना त्रास होतो का ते डॉक्टर वेगवेगळे सांगतील, तुम्हाला देखील कळेल ते. आता सुरुवातीची लक्षणे काय आहेत कंबरदुखीची, तर कंबरेमध्ये वेदना होणे, बसल्यावर किंवा उठल्यावर त्रास होणे, स्नायू ताठ होणे, सकाळी कंबर आखडल्यासारखी वाटणे, चालताना त्रास होणे, ही कंबरदुखीची लक्षणे आहेत. आता याची काही गंभीर लक्षणे कंबरदुखीची, तर ते आहेत वेदना पायापर्यंत जातात, नंतर पायात मुंग्या येतात, पायाला मुंगे येतात, पायाला कमजोरी जाणवते, लघवी किंवा शौचावर नियंत्रण राहत नाही, ते कमी होतं. कधीही अचानक रात्री झोपेमध्ये शौच किंवा लघवी होऊ शकते. ताप येत असेल, सतत वजन कमी होत असेल किंवा रात्री खूप जास्त दुखत असेल, असहनीय वेदना होत असतील, तर अशी लक्षणे आढळले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. आता हे सगळे झाले. आता काय उपाय सांगतो मी. आता आयुर्वेदिक उपाय, तर पहिला उपाय करू शकता तुम्ही गरम शेक, म्हणजे गरम पाण्याची पिशवी म्हणजे प्लास्टिकची पिशवी नाही, वेगळी ते भेटती पिशवी, त्याचे हॉट एअर बॅग म्हणतात त्याला, किंवा गरम टॉवेल. ते जर नसेल तर तुम्ही गरम टॉवेल 15 ते 20 मिनिटं त्याचा शेक घ्या. यामुळे काय होतं, स्नायू सैल होण्यास मदत होते आणि त्याच्यामध्ये कंबरदुखीपासून आराम भेटू शकतो. नंतर दुसरा उपाय करू शकता तुम्ही, तो म्हणजे तिळाच्या तेलाने मालिश. कोमट तिळाचे तेल घेऊन हलका हाताने मालिश करा. यामुळे काय होणार, तिथं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते आणि त्याच्यामुळे कंबरदुखी कमी होऊ शकते. आता तिसरं आहे हळदीचं दूध. आता हळदीचं दूध कसं घ्यायचं, हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून घ्या. चांगली हळद घ्या, कुठलीही घेऊ नका, हलकी चांगली हळद घ्या, त्याच्यात हळदीची दुधात टाकून रात्री प्या. दररोज रात्री अर्धा ग्लासमध्ये हे करायचं. याच्यामुळे काय होईल, हळदीतील घटक दाह म्हणजे जर जळजळ करत असेल तर ती कमी करण्यास मदत करते. नंतर तुम्ही काय वापरू शकता, सुंठ वापरू शकता. कोमट पाण्यामध्ये थोडीशी सुंठ घालून पिणे हे काही लोकांना आरामदायक वाटू शकतं. सगळ्यांना आरामदायक वाटेल असं नाही, पण आरामदायक वाटू शकतं.
आता नंतर मेथी खाऊ शकता. रात्री भिजवलेली मेथी सकाळी खाणे किंवा मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करणे खूप उपयुक्तकारक ठरू शकतं. म्हणून तुम्ही मेथी देखील खाल्ली पाहिजे. आता कोणते व्यायाम करावेत, तर तुम्ही चाललं पाहिजे, वॉकिंग केली पाहिजे. चालणे हा सगळ्याच आजारांसाठी बेस्ट व्यायाम आहे, जवळजवळ सगळ्या आजारांसाठी. नंतर व्यायाम करायचा तर कट काऊ स्ट्रेच हा देखील व्यायाम करू शकता. याचं चित्र मी इथं साईडला लावतोय, कट काऊ स्ट्रेच. नंतर भुजंगासन असं असते भुजंगासन. मकरासन असं मकरासन करायचं. नंतर शलभासन, शलभासन असं करा शलभासन. परत हलके स्ट्रेचिंग करा, म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल, तीव्र वेदना असल्यास कमी व्हायला मदत होईल. पण जर खूप जास्त तीव्र वेदना असल्यास व्यायाम सुरू करण्यापूर्वी फिजिओथेरपिस्ट किंवा त्या तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा तुम्ही. नंतर काय खावे तुम्ही, तर दूध खाल्लं पाहिजे. कॅल्शियमची वगैरे कमतरता असेल त्याच्यामुळे होत असेल, दूध आणि दही खाऊ शकता. पण दही रात्री खाऊ नये, आणि खावा म्हणजे योग्य प्रमाणात खावे, भरपूर जास्त खाण्याची गरज नाहीये. आता नंतर तीळ खाऊ शकता, बदाम खाऊ शकता, हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता, डाळी खाऊ शकता, फळे खाऊ शकता, आणि भरपूर म्हणजे पुरेसं पाणी प्या. भरपूर म्हणजे खूप जास्त नाही. आणि व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम युक्त आहार खावा तुम्ही. याच्यामुळे काय होईल, तुमचं जर कॅल्शियम वगैरे कमी असेल, हार्ड टिश्यू झाले त्याच्यामुळे दुखत असेल, तर ते कंबरदुखी कमी होईल. आता काय टाळावे, तर दीर्घकाळ एकाच ठिकाणी अजिबात बसू नका. अचानक जड वजन उचलणे चांगले नाही, योग्य नाही. धूम्रपान करत असाल तर कमी करा, किंवा बंद शक्य असेल तर बंद करा. जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. वजन वाढू देऊ नका. डॉक्टर कोणाकडे जावे, म्हणजे कोणत्या डॉक्टरकडे जावे. सुरुवातीला फॅमिली फिजिशियन किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरजेनुसार ते सांगतील परत तुम्हाला फिजिओथेरपिस्टची गरज आहे का, न्यूरोलॉजिस्ट गरज आहे का, न्यूमॅटॉलॉजिस्टची गरज आहे. पण पहिल्यांदा इथंच हेच नीट करतील. जर तुमचं जास्त सिरियस असेल तर ते दुसऱ्या डॉक्टरांना रेफर करू शकतात. आता कोणत्या तपासण्या लागू शकतात, म्हणजे डॉक्टर तिथे गेल्यावर ते सांगतीलच. ते काय, शारीरिक तपासणी, एक्सरे करू शकतात, MRI, CT स्कॅन, रक्ताची तपासणी, CBC, ESR, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, सिरम, कॅल्शियम, म्हणजे शुगर किती आहे, किडनी फंक्शन टेस्ट, जर किडनी स्टोन असेल तर त्याच्यामुळे दुखत होत असेल तर किडनी फंक्शन टेस्ट करू शकतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या टेस्ट करू शकतात. पण एकाच पेशंटला ह्या सगळ्या टेस्ट करतील असं आहे का, अजिबात नाही. तो डॉक्टर त्याच्या पेशंटच्या लक्षणानुसार कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे हे विचार करतो आणि त्या टेस्ट करतो. आता कंबरदुखी कशी टाळावी, योग्य पद्धतीने बसा. दर 30 ते 45 मिनिटांनी थोडं चालला, म्हणजे एका जागेला बसून जास्त वेळ राहू नका. नियमित व्यायाम करा, योगासनं करा, वजन नियंत्रित ठेवा, योग्य गादी वापरा झोपण्यासाठी, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. खाली वर ओबडधाबड गादी असेल तर कंबर दुखू शकते. वजन उचलताना गुडघे वाकवून उचला, पुरेशी झोप घ्या. महत्त्वाचा संदेश, घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सौम्य कंबरदुखीवरील काही लोकांना आराम देऊ शकतात, मात्र ते गंभीर आजारांवरील उपचार पर्याय शकत नाहीत. वेदना ही 4 ते 6 आठवड्यांपेक्षा जास्त टिकल्यास, अपघातानंतर सुरू झाली असल्यास, ताप, वजन कमी होत असल्यास, पायातील कमजोरी किंवा मुंग्या येणे किंवा शौचावरील नियंत्रण कमी होणे अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. व्हिडिओ उपयुक्त असल्यास लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद.